छत्रपती शिवाजी महाराज की जय बोल सियापति रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोल भाई सब संतन की जय सनातन हिंदू धर्म की जय गौ माता की जय भारत माता की जय हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की आज जन्माष्टमीच्या निमित्ताने या दहीहंडी समारोहामध्ये ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं ते पूर्ण मुंबईमध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार म्हणून प्रसिद्ध असलेले माझे छोटे बंधू राम कदमजी, आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी, प्रवीण दरेकरजी, सुप्रसिद्ध अभिनेते शेखर सुमनजी, या ठिकाणी उपस्थित शर्मा गुरुजी, सर्वच मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण हंडी फोडतो. ही हंडी खऱ्या अर्थानं त्याच्यामधला जो काला आहे तो समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे आणि समाज हा या काल्याप्रमाणे एकसंध असला पाहिजे, अशा प्रकारचा संकेत आणि संदेश या ठिकाणी प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून आमचे सगळे गोविंदा या ठिकाणी उंच उंच जाऊन हा जो थर या ठिकाणी लावतात, आता बघा वरपर्यंत ते पोचलेले आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वाह, बहुत बढिया, अरे वा 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 वा. आणि म्हणून हा सामाजिक अभिसरणाचा सण आहे, हा एकत्रीकरणाचा सण आहे. प्रभू श्रीकृष्णांनी ज्या प्रकारे सर्वांना प्रेम दिलं ते प्रेम अनुभवाचा हा सण आहे. आणि मला असं वाटतं की अशा या दिवशी आमचे राम भाऊ ज्या प्रकारे आपल्या मतदारसंघाला आपला परिवार मानून त्यांच्यामध्ये प्रेम वाटत असतात आणि त्यांचं प्रेम मिळवत असतात आणि नवीन नवीन उपक्रमाच्या माध्यमातून ज्या प्रकारे लोकांना जीवनामध्ये आनंद देत असतात, मी त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचं प्रेम रामभाऊ तुम्ही वाटत राहा. जितके दिवस तुम्ही प्रेम वाटत राहाल तेवढे दिवस तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तेवढे दिवस तुम्ही डॅशिंग आणि दयावान आमदार म्हणून एवढ्या मुंबईमध्ये प्रसिद्ध असाल. म्हणून तुमच्या या सगळ्या कार्याला मी खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद, प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळतच राहो अशा प्रकारची कामना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की.